यामध्ये काही दिवसा अगोदर म्हणजेच 9 डिसेंबरला भाजपचे आमदार योगेश टिल्लकर यांच्या मामाची सकाळी पहाटे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। अगोदर सकाळी पहाटे अपहरण, त्यानंतर मामाची निर्गुण हत्या, त्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत होती। सतीश वाघ हे योगेश टिल्लकर यांचे मामा जरी असले तरी ते एक व्यावसायिक होते, त्यामुळे प्रॉपर्टीच्या वादामधून सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या झाली असे संशय अनेकांनी व्यक्त केले। सतीश वाघ यांच्या नावावरती मांजरीमध्ये 2 एकर जमीन होती। वडिलांची जमीन देखील सतीश वाघ यांच्याच नावावरती झाली होती। सतीश वाघ यांच्या हत्येनंतर त्यांचे सुपुत्र ओमकार वाघ यांनी पोलिसांमध्ये एक तक्रार दिली होती। सतीश वाघ यांनी एका व्यक्तीला पैसे दिले होते आणि त्या पैशाच्या वादातून वडिलांची हत्या झाली असा आरोप सतीश वाघ यांचा मुलगा ओमकार वाघ यांनी लावला होता। पण सतीश वाघ यांच्या हत्येचं भलतंच कारण समोर आलं। विशेष म्हणजे त्यांच्या हत्या पाठीमागं त्यांच्याच बायकोचा हात होता। मोहिनी वाघ यांनी स्वतःच्या नवऱ्याला संपवण्यासाठी 5 लाख रुपयाची सुपारी दिली होती, परंतु या हत्येचं कारण ऐकल्यानंतर सर्वांचं डोकं चक्रावलं। त्यांचीच पत्नी मोहिनी वाघ हिने हे सर्व प्रकरण घडून कसं काय आणलं आणि पोलीस तिच्यापर्यंत कसं काय पोहोचले, चला सविस्तर पाहू। 9 डिसेंबरच्या पहाटे एक सीसीटीव्ही व्हायरल झाला। या सीसीटीव्ही मध्ये दिसले XUV गाडी एका जागेवरती थांबली होती, परंतु समोरून आलेला व्यक्ती त्याला गाडीमधील 4-5 लोकांनी गाडीमध्ये टाकलं। त्यानंतर ही गाडी सुसाट वेगाने पुढे निघून गेली। पण हा सीसीटीव्ही व्हिडिओ एक धक्कादायक व्हिडिओ होता, कारण याच गाडीमधून एका व्यावसायिकाचं अपहरण झालं होतं। हॉटेल व्यावसायिक आणि विधान परिषदचे आमदार योगेश टिल्लकर यांचे मामा सतीश वाघ हे त्यांच्या अपहरणाचं सीसीटीव्ही फुटेज होतं। सकाळी सतीश वाघ यांचं अपहरण झाल्याची बातमी आली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक संध्याकाळी बातमी आली सतीश वाघ यांचा मृतदेह सापडल्याची। पण वाघ यांच्यासोबत नेमकं काय घडलं, त्यांची हत्या कशी झाली, या प्रकरणामध्ये पोलिसांना काय पुरावे मिळाले। सतीश वाघ हे एक शेतकरी आणि हॉटेल व्यावसायिक। पुण्याच्या मांजरी परिसरामध्ये त्यांचे हॉटेल आहेत। सोलापूर रस्त्यावरती काही दुकानं सतीश वाघ यांनी भाड्याने दिली आहेत। मांजरी फुरसुंगी रोडवरती ब्लूबेरी नावाचं हॉटेल देखील त्यांचंच आहे। हे हॉटेल त्यांनी भाड्याने चालवायला दिलं। त्यानंतर आपलं पूर्ण लक्ष शेती व्यवसायावरती दिलं। भाजपचे आमदार योगेश टिल्लकर हे सतीश वाघ यांचे सख्खे भाचे। सतीश वाघ यांना रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जायची सवय होती। 9 डिसेंबरला देखील सकाळी नेहमीप्रमाणे ते मॉर्निंग वॉकला निघाले। मांजरी फुरसुंगी रोडवरती म्हणजे नेहमीच्याच त्यांच्या रस्त्यावरती ते मॉर्निंग वॉकला चालत होते। ब्लूबेरी या त्यांच्या स्वतःच्याच मालकीच्या हॉटेल जवळ ते आले, पण त्याच परिसरामध्ये एक 4 व्हीलर अगोदरच थांबली होती। सतीश वाघ जसं या 4 व्हीलरच्या जवळ आले, त्या 4 व्हीलर मधून 4 जण खाली उतरले आणि सतीश वाघ यांना जबरदस्तीने धमकावून गाडीमध्ये बसवले। यावेळेस सतीश वाघ जोरात ओरडले, मदतीची मागणी केली, पण तिथं मदतीला कोणी पोहोचण्या अगोदरच ही मुलं सतीश वाघ यांना गाडीत टाकून तिथून पसार झाली होती। सकाळी 6:30च्या सुमारास जेव्हा हे घडलं होतं, त्याच्या 15 मिनिटं अगोदरच त्यांच्या एका मित्राबरोबर त्यांचं बोलणं झालं होतं। त्यांचे हे मित्र सुद्धा रोज या रस्त्याला मॉर्निंग वॉकला यायचे। मित्रासंगे बोलून वाघ 200 मीटरवरतीच पुढे गेले होते, तेवढ्यात त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवण्यात आलं। सतीश वाघ जोरामध्ये ओरडले, किंचाळले। त्यांचा आवाज ऐकून त्यांचे मित्र देखील त्यांच्याकडे धावत आले, परंतु हे 4ही मुलं तिथून गाडी घेऊन पसार झाले होते। त्यांच्या मित्राने लगेचच वाघ यांच्या कुटुंबाला याबद्दल माहिती दिली। वाघ यांचा मुलगा, त्यांचा पुतण्या, त्यांचे मित्र त्यांनी ज्या गाडीमधून वाघ यांचं अपहरण झालं त्या गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। हीच गाडी सोलापूर रोडकडे निघून गेली असं काही लोकांनी देखील सांगितलं। त्यानुसार सर्वांनी सोलापूर रोड गाठला, परंतु त्या सोलापूर रोडवरती कोणाला काहीच आढळलं नाही। सर्व घडल्यानंतर वाघ यांच्या कुटुंबानी तुरंत 7:30-7:45च्या दरम्यान पोलिसांना याबद्दल माहिती दिली। नेमकं पहाटे काय घडलं याची माहिती दिली। पोलिसांनी लगेचच या घटनेचा तपास घेण्यासाठी 4 पथके तयार केली। पोलिसांचे पथके सतीश वाघ यांचा तपास घेण्यासाठी पुण्यातील वेगवेगळ्या भागामध्ये गेले आणि त्यामध्येच पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाताला लागलं। त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये क्लिअर समजत होतं वाघ हे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले आणि कशा प्रकारे 4 जण अगोदर त्यांची वाट पाहत थांबले होते। वाघ जसं गाडीच्या जवळ आले, त्यांना गाडीमध्ये जबरदस्तीने बसवलं आणि गाडी तिथून निघून गेली। आणि यामध्ये पोलिसांना गाडीचा नंबर क्लिअर स्पष्टपणे कोणत्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला नाही, त्यामुळे पोलिसांना तपासामध्ये मोठी अडचण निर्माण होत होती। यानंतर पुण्याचे पोलीस अध्यक्ष मितेश कुमार यांनी आणखीन पोलिसांचे पथक बनवले आणि या घटनेचा शोध घेण्यासाठी पाठवले। पोलिसांचे काही पथक पुण्यामध्ये तपास घेत होते, तर काही पथक पुण्याच्या बाहेर पाठवण्यात आले। पोलिसांनी यामध्ये कोणताच पुरावा मिळत नव्हता,
त्यामुळे पोलिसांना संशय आला सतीश वाघ यांचं अपहरण कौटुंबिक वादातून झालंय का किंवा कोणत्या प्रॉपर्टीसाठी झालंय का, अशा अनेक प्रकारच्या अँगलने तपासणी केली तरी सुद्धा पोलिसांना कोणताही क्लू मिळाला नाही. सतीश वाघ नेमकं कुठे अपहरण करून त्यांना कुठे नेलं आणि त्यांचं अपहरण का केलं, पोलिसांना याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. सतीश वाघ हे आमदाराचे सख्खे मामा आणि प्रसिद्ध व्यावसायिक असल्यामुळे संपूर्ण पुण्यामध्येच या अपहरणाबद्दल खळबळ उडाली होती. पोलीस आपल्या परीने पूर्ण घटनेची तपासणी करत होते, परंतु अशामध्येच पोलिसांना संध्याकाळी 6:30च्या सुमारास एक माहिती मिळाली. पुण्यापासून 37 किलोमीटर असलेल्या अंतरावरती शिंदोडे घाटामध्ये काही तरुण मुलं तिथे फिरण्यासाठी आले होते. फिरता फिरता त्यांना त्या घाटामध्ये एक मृतदेह दिसला. त्या तरुणांनी लगेचच पोलिसांना फोन केला आणि मृतदेह दिसल्याचं पोलिसांना फोनवरती सांगितलं. पुण्यातील एक पथक तरुणांनी ज्या ठिकाणावरून फोन केला होता त्या ठिकाणी पोहोचलं. तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं इथं असलेला मृतदेह व्यावसायिक सतीश वाघ यांचाच आहे. पोलिसांनी सतीश वाघ यांच्या हत्येनंतर जोर लावला आणि वेगाने तपास चालू केला. पवन शर्मा आणि नवनाथ घुरसाळे असे या 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. घुरसाळे हा फुरसंगीचा रहिवासी तर दुसरा धुळ्याचा रहिवासी. पोलिसांनी यानंतर आणखीन 2 जणांना ताब्यात घेतले. त्या 2 मधील या घटनेचा मास्टरमाइंड होता आणि तो मुलगा सतीश वाघ यांच्या शेजारीच राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश वाघ आणि घराशेजारीच राहणाऱ्या मुलाबरोबर त्यांचा वाद झाला होता आणि याच वादामधून शेजारच्या व्यक्तींनी सतीश वाघ यांची सुपारी दिली आणि त्यांची हत्या केली. त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं. सर्वांसाठी हे प्रकरण तिथंच थांबलं, परंतु गुन्हे शाखेचा आणि पोलिसांचा तपास या घटनेमध्ये चालू राहिला आणि 15 दिवसांनी या घटनेचा मास्टरमाइंड पोलिसांना सापडला. तो मास्टरमाइंड होता सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ. संपत्तीच्या आणि अनैतिक संबंधाच्या प्रेमसंबंधामधून मोहिनी वाघ यांनी स्वतःचेच पती सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या केल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी पोलिसांनी मोहिनी वाघ यांना बेड्या ठोकल्यात. मोहिनी वाघ वय वर्ष 53, राहणार फुरसुंगी असं अटक केलेल्या सतीश वाघ यांच्या पत्नीचं नाव आहे. त्याशिवाय आतिश जाधव, पवन श्यामकुमार शर्मा वय 30, राहणार शांतीनगर धुळे, नवनाथ अर्जुन घुरसाळे वय 32, राहणार वाघोली, अक्षय हरीश जावळकर आणि विकास शिंदे ही सर्व यापूर्वी अटक केलेल्या व्यक्तीची नावं आहेत. पण सतीश वाघ यांची हत्या का केली याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. अक्षय हरीश जावळकर हा यापूर्वी सतीश वाघ यांच्याकडे भाडे तत्वावरती राहायचा. त्यावेळेस 32 वर्ष अक्षयचे सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ वय वर्ष 53 यांच्याबरोबर प्रेमसंबंध जुळाले. याचीच भनक सतीश वाघ यांना लागली आणि त्यामुळेच मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांना रस्त्यातून हटवण्याचा प्लॅन बनवला. मोहिनी वाघचे ज्या तरुणावरती प्रेम होते त्यालाच 5 लाख रुपयाची सुपारी दिली आणि सतीश वाघ यांची हत्या करायचं सांगितलं. त्यानंतर अक्षय जावळकर या मुलाने पवन नावाच्या व्यक्तीला सतीश वाघ यांना मारण्याची सुपारी दिली. शिवाय मोहिनी वाघ यांनी ज्या मुलावरती त्या प्रेम करत होत्या त्याला जबर धमकी दिली होती, तू सतीश वाघ यांना या प्रकारे मार, ते कायमच्या आतुरणावरती पडून राहतील आणि जर तू असं नाही केलं मी आपल्या प्रकरणाबद्दल सतीश वाघ यांना सांगेल, ते तुझी काय परिस्थिती करतील हे मला सांगू नको, अशी मोहिनी वाघने ज्या मुलावरती प्रेम करत होती त्यालाच धमकी दिली होती. त्यामुळेच तर अक्षय जावळकर या मुलाने सतीश वाघ यांचे सकाळी अपहरण केले, त्यांना बेदमपणे मारले आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अखेर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आणि सतीश वाघ यांच्या पत्नीचे भले मोठे कारनामे बाहेर पडले. या घटनेनंतर मात्र सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. 53 वय असताना मोहिनी वाघ मुलाच्या मित्राच्याच प्रेमात पडली, त्यामधून हे सर्व भयंकर कांड घडलं.